नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी आपण बघत आहोत। खरं पाहता प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर आपण अगदी चांगल्या पद्धतीनं पहिली एक जो इंट्रोडक्शनचा भाग होता तो पाहिला, त्याच्यानंतर फर्स्ट त्याचा प्रॅक्टिस सेट पाहिलाय, सेकंड प्रॅक्टिस सेट पाहिली आहे। याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 5.3 हा प्रॅक्टिस सेट बघायचा आहे। तुम्हा सर्वांना अगदी क्वेश्चन समजेल या पद्धतीने मी सांगतोय, त्याचे सोल्युशन्स आपण सोल्युशन इतक्या सुंदर पद्धतीने बघतोय। जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही डाऊट मला विचारू शकता। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ऑब्झर्वेशन जे आहे ते प्रश्नाकडे ऑब्झर्वेशन खूप छान ठेवा। प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर अर्थात सर्वात सोपा चॅप्टर आहे। याच्यामध्ये 2-3 प्रकारचे कॉन्सेप्ट जर आपल्याला येत असतील तर सर्वच चॅप्टर ऑटोमॅटिकली येऊन जातो। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं कॉन्सन्ट्रेशन इकडे पाहिजे। आपण या ठिकाणी चॅप्टर चालू करत आहोत। ओके, चॅप्टर चालू करत आहोत आपण या ठिकाणी। प्रॅक्टिस सेट 5.3 प्रॅक्टिस सेट 5.3 आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा याच्यामध्ये काय सांगितलंय, राईट सॅम्पल स्पेस यस, आपल्याला सॅम्पल स्पेस यस लिहायचा आहे। अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट NS फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपिरियन्स। राईट अल्सो इव्हेंट्स ABC in the set form of and write NA, NB and NC। काय म्हणलंय त्यांनी, या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहा, म्हणजे S किती येतो तो लिहा। आता यस म्हणजे तुम्हाला माहिती आहे तो सेट आहे, आणि त्याच्यानंतर बेटा NS म्हणजे काय अर्थात, NS म्हणजे काय अर्थात बेटा, NS म्हणजे अर्थामध्ये त्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल किती आहेत ते सांगायचंय। असे 1, 2 आणि 3 इव्हेंट आहेत ते सांगायचे। आता पुढे प्रश्न अर्थात खरा प्रश्न इथं चालू होतो। विद्यार्थी मित्रांनो इथे बघा काय सांगितलं बेटा त्यांनी, ए पोरा इकडे बघ, वन डाय इज रोल्ड। आता वन डाय इज रोल्ड म्हणजे काय, एक डाय मी तुम्हाला सांगितलं होतं, डाय म्हणजे त्याची बाजू। आपण सर्वांनी लुडो खेळलेला आहे बेटा, आपण सर्वांनी काय केलाय, लुडो खेळलाय। 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने लुडो वरती असतं कणी। मग हाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इथं जे आहे इव्हेंट A, इव्हेंट B, इव्हेंट C। इव्हेंट A मध्ये काय सांगितलंय, इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस, इव्हेंट B मध्ये ऑड नंबर ऑन द अप्पर फेस, आणि इव्हेंट C मध्ये प्राइम नंबर। हे आपल्याला इव्हेंटचे आपल्याला त्याचे नंबर ऑफ यस आणि यसचा सेट काढायचा। ठीक आहे, चला काढूयात। पण प्रश्न काय इथे, वन डाय इज रोल्ड। ए बाबा बघ, वन डाय इज रोल्ड बाबा रे, सोल्युशन ली, वन डाय इज रोल्ड म्हणजे काय, द सॅम्पल स्पेस किती आहे, मग वन डाय लुडोचा रोल आहे, लुडोचा डाय आहे, तुम्ही असा फेकला, काय होणार आहे, 1 येणार आहे, 2 येणार आहे, किंवा 3 येईल, किंवा 4 येईल, किंवा 5 येईल, किंवा 6 येईल। म्हणून सॅम्पल स्पेस इज इक्वल टू, चला ब्रॅकेट मध्ये काय 1 2 3 4 5 6। ओके, म्हणजे हे किती झाले, NS नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती आहेत, 1 2 3 4 5 6, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट 6 आहेत। ठीक आहे, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट 6 आहेत बेटा। आता आपल्याला म्हणायचं इव्हेंट ए। आता इव्हेंट ए साठी काय सांगितलंय बघा, इवन नंबर ऑन द अप्पर फेस, इवन नंबर सांगायचे। अरे बाबा रे हा जो सेट आहे, याच्यामधले इव्हन कोणते आहेत, इव्हन सर्वांना माहिती आहे, हा इव्हन आहे 2, हा इव्हन आहे 4, हा इव्हन आहे 6। त्याचा सेट घेतला का मी, या ठिकाणी मी म्हणलं इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस A इज इक्वल टू ब्रॅकेट 2 4 6। किती पॉइंट आले रे हे, 1 2 3, NA इज इक्वल टू 3। याच्यानंतर आता आपल्याला इव्हेंट बी बघायचा आहे। हे बघा हा इव्हेंट बी पोरो, हा इव्हेंट बी ऑड नंबर ऑन द अप्पर फेस। इव्हेंट बी मध्ये काय सांगितलंय, ऑड नंबर ऑन द अप्पर फेस। बी मध्ये बघा बी सेट आहे, कोणता आहे रे, ऑड नंबर। आपण इव्हन घेतला होता, ऑड आहे 1, हा एक आहे, हा एक आहे, आणि हा एक आहे, 1 3 5। नंबर ऑफ बी किती आहेत, बी मध्ये नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती आहेत, हा 1 2 आणि 3, NS इज इक्वल टू 3। बाबा रे इथं बघ पुढे इव्हेंट सी काय म्हणले त्यांनी, प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस। पोरो प्राइम नंबर म्हणजे काय, या ठिकाणी प्राइम नंबर म्हणजे ज्या संख्येला कोणत्याच संख्येने त्या ठिकाणी भाग जात, म्हणजे काय म्हणूयात, भाग जात नाही। बरोबर आहे, 3 ला कशाने भाग जातो का, त्याच संख्येने जातो, पण दुसऱ्या संख्येने जातो का विद्यार्थी मित्रांनो, जात नाही। 2 पण हा प्राइम नंबर आहे। पोरांना बऱ्याच वाटतं प्राइम म्हणजे मूळ संख्या, पोरो प्राइम म्हणजे मूळ संख्या। हा जो 2 आहे, 2 सुद्धा प्राइम नंबर मध्ये येतो। हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे,
लक्षात ठेवा. बघा इव्हेंट सी मध्ये प्राईम नंबर लिहिले, हा 2 प्राईम नंबर येतो बेटा, 3 प्राईम नंबर येतो, 5 प्राईम नंबर येतो आणि बाकीचे जे 4 वगैरे जे आहेत त्याला भाग जातात, ह्याला भाग जात नाही. ज्या संख्येला भाग जात नाही 2, पोरांना वाटतं 2 बेटा इव्हन असल्यामुळे प्राईम नंबर नसेल. अरे बाबा 2 प्राईम नंबर आहे, अरे बाबा 2 प्राईम नंबर आहे. 10 वेळेस सांगतोय मी तुला, ही गोष्ट लक्षात घे. आलं लक्षात? आपण एबीसी काढलं बेटा, काहीच नाही, फक्त 1 डाय रोल, 1 डाय रोल्ड, 1 डाय रोल्ड असा टाकला, 1 2 3 4 5 6 असा टाकला, 1 2 3 4 5 6. कळलं बेटा? व्हेरी गुड, खूप छान. याच्यानंतर बघा आता याच्यामध्ये काय पुढचा 2 डाईस. पोरो आता मी तुम्हाला सांगितलंय डायचं मल्टिपल आपण काय म्हणतो, डायला अनेक वचन काय, डाईस आहे. डायला अनेक वचन काय, डाईस आहे. पोरो मग अशा 2 डाय घेतले आणि 2 डाईस असे करून फेकले, 2 डाईस असे करून फेकले. काय येणार आहे बेटा? 2 डाईस सायमल्टेनियसली फेकले, 2 डाईस सायमल्टेनियसली फेकले. ठीक आहे, 2 डाईस सायमल्टेनियसली फेकले बेटा, 2 डाईस सायमल्टेनियसली फेकले. Event A, the sum of the digits on upper face is a multiple of 6. The sum of the digits on upper face is a multiple of 6. आणि event B, the sum of the digits on the upper face is a minimum of 10. हे event आणि event B काढूयात, event C काढूयात. आधी 2 डाइस फेकल्याचा सेट करूयात. पोरो 2 डाइसचा सेट सांगा. बघा सोल्युशन, 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 डाइस घेतले बेटा, असे करून सायमल्टेनियसली टाकले. काय येतं रे बाबा? सेट काय येतो? 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. पुढे काय? 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. बाबा रे 1 झालं, 2 झालं, 3 1 3 2 असंच लिही 6 पर्यंत. 6 नंतर 7 पर्यंत जाऊ नको. आमचे एवढे काही विद्यार्थी अति हुशार आहेत जे काय करतात 7 पर्यंत जातात. अरे बाबा डाईसवर 6 पर्यंतच पॉइंट असतो. 1 2 6 पर्यंत दे, 2 2 6 पर्यंत दे, 3 पासून 6 दे, 4 पासून 1 2 3 4 करत 6 दे, 5 चं 6 कर आणि 6 चे 6 कर. ठीक आहे, असे नंबर ऑफ इयर्स किती झाले बेटा? हा नंबर ऑफ सॅम्पल स्पेसचे पॉइंट्स किती झाले? 36. बरोबर आहे, हा झाला 36. पुढे काय? आता इव्हेंट ए, इव्हेंट बी आणि इव्हेंट सी लिहूयात आपण. काय रे बेटा इव्हेंट ए? इव्हेंट ए काय म्हणतोय? द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. बेटा त्या मधले हे जे 2 नंबर आहेत, आता लक्षात घ्या, ए पोरा लक्षात घे. आता ह्या 2 नंबर, ह्या दोघांची सम जर केली तर मल्टिपल 6 चा मल्टिपल आहे म्हणतंय. म्हणजे दोघांचा सम 6 येईल, दोघांचा सम 12 येईल, दोघांचा सम 18 येईल. असं जे आहे बेटा लक्षात येते. असे जे आहेत दोघांचा सम जे काय म्हणले, इवन नंबर ऑन द, हे बघा हा जो काय म्हणलं या ठिकाणी, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज मिनिमम, हे द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज अ मल्टिपल ऑफ 6. मल्टिपल ऑफ 6, मल्टिपल ऑफ 6. बरोबर आहे पोरो? काय सांगितलंय? मल्टिपल ऑफ 6. मग मल्टिपल ऑफ 6 म्हणल्यानंतर लक्षात घ्या, ए बेटा लक्षात घे, मल्टिपल ऑफ 6 म्हणल्यानंतर काय? कमीत कमी 6. मग ह्या 1 आणि 1 2 होतं, हे 2 आणि 1 3. 6 ची बेरीज कुठे येते रे? 5 आणि 1 6 होतो. बरोबर आहे, 5 आणि 1 6 होतो. मग 5 आणि 1 6. बघा 6 ची बेरीज असलेले घ्यायचंय आणि एक तर 12 ची. मग ह्याच्यामध्ये काय काय होतंय? हे बघा हा नंबर सापडतो आपल्याला 1 5. म्हणजे त्याची बेरीज काय येते? ह्या दोघांची सम 6, 4 2 6, 3 3 6, 4 2 6, 5 1 6, 6 आणि 6 12, 6 आणि 6 12. अरे बाबा रे 6 चा मल्टिपल काय मिळतो? डायरेक्ट 12. सर काय म्हणतील सर इथं 6 6 कसं यायलंय? अरे प्रश्नामध्येच म्हणले 6 चा मल्टिपल आहे. म्हणजे ए वाला जो सेट आहे त्याला आपण काय लिहिलं? प्रोबॅबिलिटी 1 5 2 4. हे आपण कुठून लिहिलं? ह्याच्यातून शोधून लिहिलं. ह्या दोघांचा सम बघितला 6 12 18 ह्या पटीत सापडतो का? तर आपल्याला किती संख्या सापडल्या ह्याच्यामध्ये बेटा? ह्याच्यामध्ये किती सापडल्या? हे बघा हा सेट सापडला. 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ यस पॉइंट्स किती आहेत? नंबर ऑफ यस पॉइंट्स किती आहेत बेटा? 6 आहेत. नंबर ऑफ यस पॉइंट्स किती आहेत बेटा? 6 आहेत. ओके, व्हेरी गुड, खूप छान. आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इव्हेंट बी बघायचा आहे. इव्हेंट बी काय बेटा? इव्हेंट बी काय या ठिकाणी? पोरो लक्षात घ्या, इव्हेंट बी काय सांगतो तुम्हाला. इव्हेंट बी काय आहे बघा. इव्हेंट बी काय आहे या ठिकाणी? इव्हेंट बी काय म्हणलंय त्यांनी? द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज मिनिमम 10.
मिनिमम 10 पाहिजे, मॅक्झिमम किती पण चालतो. मिनिमम 10 पाहिजे, मॅक्झिमम किती पण चालतो. पोरो शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. ए पोरा इकडे बघ, कमीत कमी शब्दाचा अर्थ लक्षात घे. मी जे सांगतोय प्रश्नामध्ये जे सांगितलंय त्याचा शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. मिनिमम काय म्हणले, मिनिमम 10 म्हणले. बाबा रे इकडे बघ, ह्या दोघांमधला सम 10 कुठं होतो, हे बघा इथं मिनिमम 10 कुठं होतं बघा. डायरेक्टली तुम्ही इथं या, 5 1 च्या इथं ह्याच्या पशी या, 5 5 च्या जवळ या. ओके 5 5 6 4 होतो बघा इथं, 6 4 चा होतो, होय की नाही. 6 4 चा होतो. त्याच्यानंतर इथं 5 5 चा होतो, 5 6 चा होतो आणि पुढे इथं पासून सगळेच होतात. बरोबर आहे. म्हणजे इथं काय सापडतो आपल्याला, सेट काय सापडतो, 4 6 10, 5 आणि 5 10, 6 आणि 5 11, 6 आणि 4 10, 6 आणि 5 11, 6 आणि 6 12. पोरो कळलं, लक्षात आलं. किती झाले सापडले रे आपल्याला मिनिमम 10 च्या पुढचे 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ बी हा बी म्हणजे आता इथं नंबर ऑफ एस धरू नका बेटा, नंबर ऑफ ए धरा. इथं मी एस उगच लिहिले, हा ए धरा इथं, ठीक आहे. कारण ह्या एचं इथं नाव द्यायचं, हा बी चा इथं नाव द्या. कारण आधी एस म्हणत होतो आपण, आता बी चा सेट आहे ना, हा बी द्या बेटा. इथं बी, इथं मी यस केलं तर ते ए करा. नंबर ऑफ बी झालं. पुन्हा इथे काय करायचं आता म्हणा, 6 आहेत. आणि आता नंतर इव्हेंट सी साठी काय बेटा, ए पोरा लक्ष दे. इव्हेंट साठी सी साठी काय, ए बाळा लक्ष दे. इव्हेंट सी साठी काय, द सेम डिजिट ऑन द बोथ द अप्पर फेस, द सेम डिजिट ऑन द बोथ द अप्पर फेस. सेम डिजिट एक सारखे, पूर्ण एक सारखे डिजिट कोणता आहे बघा, हे एक आहे एक सारखं, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. हा 1 1 2 2 3 3 हे समान सापडले का, सापडले सर. पुढे सांगा. मग इथं लिहायचं आपण, काय लिहायचं, 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. बरोबर आहे. सेम डिजिट किती आहेत रे, 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ सी, हा मध्ये सी म्हणजे एस च्या जागी सी लिहिला आपण, हा सी किती आले, 6 आले. पोरं कळलं. आपण इव्हेंट ए काढला, इव्हेंट बी काढला, इव्हेंट सी काढला. अतिशय सुंदर प्रश्न आहेत. अगदी तुम्हाला सिम्प्लिफाय करून हे क्वेश्चन तुम्हाला आन्सर सांगितलेत बेटा. ह्याच्यामध्ये डिफिकल्टी काय आहे का, डिफिकल्टी काही सुद्धा नाही. थोडंसं ऑब्झर्वेशन करा. सोल्युशन सरांनी काय सांगितलं तुम्हाला जर लक्षात आलं तर डेफिनेटली तुम्हाला ही सगळी प्रोसेस लक्षात येईल. ठीक आहे बेटा, व्हेरी गुड, खूप छान. आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न झाला. हा प्रश्न एकदा बघून घ्या तुम्ही. हा प्रश्न झाल्यानंतर आता आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. बेटा. पुढचा प्रश्न काय, हा प्रश्न आहे, लक्षात घे. अरे बाबा इकडे बघ, पुढचा प्रश्न काय, 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. आता 3 कॉइन्स आहेत बेटा, 3 कॉइन्स, एक इकडं आणि एक तुमच्या हातात, एक इकडं आणि एक तुमच्या हातात. आपण तिघांनी असे 3 कॉइन टाकले, काय होणार आहे, काय येणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, एच एच एच, हेड, टेल, एच टी, बरोबर आहे, टी एच. हे 8 पॉसिबिलिटीज होतात, ते तुम्ही लक्षात घ्या. मी तुम्हाला कधी म्हणलं होतं, ते जर तुम्हाला कळत नसेल बेटा, इमॅजिनेशन येत नसेल, लिहिता येत नसेल, तर एवढंच फक्त पाठ करा बेटा, परीक्षेमध्ये खूप महत्वाचं येईल. यसचा सेट तयार करा. 3 कॉइन्स आर टॉस्ड आणि त्याचे आपल्याला ह्या कंडिशन ए साठी, बी साठी आणि सी साठी तयार करायच्यात. 3 कॉइन टाकले, एच एच एच, एच टी टी, टी एच असे केतू 1 2 3 4 5 6 7 8. ओके, हा पूर्ण 3 कॉइन टाकल्यावर एवढ्या पॉसिबिलिटीज होतात बेटा. हे लक्षात ठेवायचंय. जर येत नसेल तर तुला ते पाठ करावं लागेल आणि ते पण येत नसेल तर तुला शिक्षण सोडून जावं लागेल बेटा. लक्षात येतंय, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं, हे एच एच लिहिल्यानंतर अपोजिट लिहा, इकडे टी, इकडे एच टी लिहिल्यावर इथं काय करा, ह्या एच च्या जागी टी लिहा, ह्या एच टी च्या जागी एच लिहा, अपोजिट करा. ह्या एच टी एच इथं लिहिल्यानंतर हा एच एच च्या जागी इकडे टी लिहा आणि मधल्या टी च्या जागी एच लिहा, आणि हा टी एच लिहिल्यानंतर हा एच च्या जागी टी लिहा, ह्या टी च्या जागी एच लिहा. असं काहीतरी ट्रिक तुम्हाला सांगितली मी. इकडून शेवट करून इकडचं एकदा लिहायचं, इकडचं एकदा लिहायचं, ट्रिक आहे बेटा. 3 कॉइन, फक्त ह्याच्यामध्ये 3 कॉइन्सच अवघड आहे. 2 कॉइन तर तुम्हाला माहिती आहे, एच टी, टी एच आणि टी 2 कॉइनचं माहिती. सिंगल कॉइनचे तर फक्त हेड आणि टेल आहे, बरोबर आहे. आपण क्रिकेट खेळताना वापरायचो पहा. मग हे एवढं सिंपल आहे. फक्त 3 कॉइनचं थोडं अवघड जात असेल तर एकदा प्रॅक्टिस करा, किंवा सरळ 2 आपण मंत्रपाठ करतो तसा करून टाका. एवढं झालं की मग तुम्हाला ऑटोमॅटिकली इमॅजिनेशन प्रॅक्टिस तुम्हाला होणारच आहे. ठीक आहे बेटा. नंबर ऑफ यस किती आले, 8 आले. नंबर ऑफ यस किती आले, 8 आले. व्हेरी गुड.
चल रे बाबा. आता पुढचं बघ बेटा, काय पुढचं, कंडिशन फॉर इव्हेंट ए. कंडिशन फॉर इव्हेंट ए. कंडिशन फॉर इव्हेंट ए काय रे बेटा, टू गेट ऍट लिस्ट 2 हेड्स. कमीत कमी आपल्याला बेटा 2 हेड पाहिजेत. किती पाहिजेत, कमीत कमी आपल्याला 2 हेड पाहिजेत. ठीक आहे, कमीत कमी आपल्याला किती पाहिजेत बेटा, 2 हेड पाहिजेत. ठीक आहे बेटा, लक्षात घे. ए पोरा, कमीत कमी आपल्याला 2 हेड पाहिजेत. मग अशी कुठली आहे का, 3 चलतात बरं का ह्याच्यामध्ये, कमीत कमी 2 हेड असलेले. हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, हे नाहीये, हे नाहीये, हे नाहीये, हे नाहीये. कमीत कमी 2 हेड. मग किती होतात ह्याच्यातले लिहिले, एच वाले 2 हेड वाले इथे लिहिले. इव्हेंट ए मध्ये हा एच ह्याच्यात 2 पेक्षा जास्त आहेत, चलते. कमीत कमी 2, बाकी 3 पण चलते. पोरो हे चलते. इथं पण 2 आहेत, इथं पण 2 आहेत, इथं पण 2 आहेत. मग 1 2 3 4 ह्या त्या 8 पैकी 4. एन ए वाला जो इव्हेंट आहे ए वाला, तर नंबर ऑफ ए किती आले बेटा, हे कंटेंट किती आले मधले, पॉइंट्स किती आले, 4 आले. 1 2 3 4. ठीक आहे, लक्षात आलं. याच्यानंतर आता काय बेटा, याच्यानंतर आहे कंडिशन्स फॉर इव्हेंट बी. आता इव्हेंट बी साठी बघायचे, टू गेट नो हेड. इथं हेड नसला पाहिजे. टू गेट नो हेड. पोरो बघा, कंडिशन्स फॉर इव्हेंट बी टू गेट नो हेड. आता इथं बघा बर, कशात इथं हेड नाही, इथं हेडच नसला पाहिजे. इथं हेड आहे, 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 इथं हेड आहे. बाळा ह्याच्यामध्ये हेड आहे का, फक्त तिथं टेल आणि टेल आहे. पोरो कळलं का. मग या ठिकाणी आपण काय केलं, इव्हेंट बी साठी टी घेतला. नंबर ऑफ बी आला 1. ठीक आहे. कंडिशन फॉर इव्हेंट सी टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन. काय म्हणलंय, कंडिशन फॉर इव्हेंट सी टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन. आता सी इज इक्वल टू काय आलं बेटा इथं, TH आणि THT. बघा, कंडिशन्स फॉर इव्हेंट सी टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन. म्हणजे या मधल्या ह्याच्यामध्ये बेटा, कमीत कमी हेड पाहिजे. इथं हेड आहे, इथं हेड आहे, इथं हेड आहे, इथं हेड आहे. असं मधल्या ह्याच्यामध्ये काय म्हणलंय, सेकंड कॉइन म्हणजे हा पहिला कॉइन, दुसरा कॉइन, तिसरा कॉइन. ह्या पहिल्या कॉइनला, सेकंड कॉइनला हेड पाहिजे. बघा, सेकंड कॉइनला प्रत्येक ठिकाणी हेड आहे. हे कुठून घेतलं आपण, ह्याच्यामध्ये घेतलंय. बघा, इथं हेड आहे, इथं हेड आहे, ह्याच्यात नाही, इथं हेड आहे, ह्याच्यात नाही, इथं हेड आहे, ह्याच्यात नाही. असे किती आले बेटा, असे 4 पॉइंट आले. ठीक आहे. नंबर ऑफ सी किती आले, 4 आले. कळलं. इव्हेंट ए, इव्हेंट बी, इव्हेंट सी अशा पद्धतीने सोडवतात सायमल्टेनियसली. अरे बाबा, 3 कॉइन, 2 कॉइन. आपण क्रिकेट खेळताना असा कॉइन टाकतो, एक तर इकडचं पडतं, एक तर इकडचं पडतं. 1 कॉइन टाकल्यावर हेड पडणारे किंवा टेल पडणारे. 2 केल्यावर काय, एच पडणारे, टी पडणारे, HT पडणारे किंवा TH पडणारे. 4 होणार आहेत. फक्त 3 कॉइनचा अवघड आहे. थोडंसं लक्षात ठेवा. इकडून एच न, तिकडून TT न, असं अपोजिट न काढून 8 पॉसिबिलिटीज होतात. त्या लिहून घ्यायच्या. त्या कळत नसतील, कन्फ्यूज होत असेल, वेळ जात असेल तर सरळ एक 10 वेळेस लिहून काढा, पाठ करा. मी ट्रिक पण सांगितलेली आहे. पोरो, मी ट्रिक सांगितले ती पण पाठ करायची. ठीक आहे, लक्षात येतं बेटा. व्हेरी गुड, खूप छान. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा बेटा. नेक्स्ट क्वेश्चन काय या ठिकाणी, 2 डिजिट नंबर्स आर फॉर्मड युजिंग डिजिट 0 1 2 3 4 5. आता 2 डिजिट नंबर फॉर्म केलाय. हे बघा, इकडे लक्ष द्या. पेज बदललं आपलं. हे बघा, 0 1 2 3 4 5 ह्या अंकाच्या माध्यमातून 2 डिजिट या ठिकाणी, 2 डिजिटचा नंबर, 2 डिजिट नंबर्स या ठिकाणी फॉर्म करायचा आहे. ठीक आहे. विदाउट रिपिटेशन ऑफ द डिजिट. कंडिशन ए, कंडिशन फॉर इव्हेंट ए साठी आणि कंडिशन फॉर इव्हेंट बी साठी. ए साठी काय बेटा, द नंबर फॉर्मड इज इव्हन. पहिलं ए साठी काय म्हणलंय, द नंबर फॉर्मड इज इव्हन. आणि कंडिशन बी साठी काय म्हणलंय, द नंबर फॉर्मड इज डिव्हिजिबल बाय 3. हे आपण बघूयात. आधी फक्त इथं कंडिशन ABC दिल्यात, ते सोडू आपण. आधी काय, इथं आपण हे नंबर लिहूयात आणि नंबर तयार करूयात. ॲज वी हॅव टू फॉर्म, आपल्याला 2 डिजिट फॉर्म करायचे ह्या नंबरचे उपयोग करून 0 1 2 3 4 5. पोरो, कसं केलं बघा. पहिल्यांदा 1 घेतला, 1 आणि 0, 1 आणि 0, 1 आणि 2, 1 आणि 2, 1 आणि 3, 1 आणि 3,
1 घेतला, पुन्हा 4 केला, 1 घेतला, 5 घेतला, 15 पर्यंत लिहिलं. पुन्हा काय करायचा, 2 आणि 0, 2 आणि 1, 2 आणि 3, 2 आणि 4, 2 आणि 5 लिहिला आपण, 25 पर्यंत आलो. पुन्हा 1 झाला, 2 झाला. आता पोरं 3 करायचा, 3 आणि 0, 3 आणि 1, बरोबर आहे. असं केलं, 35 पर्यंत लिहिलं. पुन्हा 4 आणि 0, 4 आणि 1, 4 आणि 2, 4 आणि 3, हे आपण 45 पर्यंत लिहिलं. पुन्हा 5 चल्या, 5 आणि 0, 5 आणि 1, 5 आणि 2, 5 आणि 3, 5 आणि 4. कळलं पेरो, लक्षात आलं का? 5 आणि 4 पर्यंत लिहिलं, बरोबर आहे. 2 डिजिट नंबर, बरोबर आहे. रिपिटेशन आपल्याला ह्याच्यामध्ये होऊ द्यायचं नाही, ठीक आहे. नंबरचं रिपिटेशन विदाउट रिपिटेशन ऑफ द डिजिट, डिजिटचा नंबर, डिजिटचे रिपिटेशन होऊ द्यायचे नाहीत. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण 4 4 करू शकणार आहोत का बेटा? आपण 4 2 4 3, आपण 4 4 करू शकणार नाहीत, 3 3 करू शकणार नाहीत, बरोबर आहे. 5 5 करू शकणार नाहीत, फक्त 1 1 पण करू शकणार नाहीत आपण, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये 10 झाले की लगेच 1 1 नाही, 1 2, फक्त रिपिटेशन नाही. म्हणजे 1 0 1 2 1 3 1 4, रिपिटेशन असं 2 2 नाही बरं का, 3 3 नाही, 2 2 नाही, 4 4 नाही, रिपिटेशन नाही. आजूबाजूचे घेऊ शकतो असे नंबर, कारण तिनेच म्हणले रिपिटेशन नाही, बघा रिपिटेशन नाही, ठीक आहे. असं तयार केलं, पोरोसेट झाला, आपला यस तयार झाला, सॅम्पल झाला तयार, त्याला मी सेट म्हणतोय, पोरो लक्षात घ्या. सॅम्पल तयार झाल्यानंतर आता काय झालं, कंडिशन ए काय म्हणते, कंडिशन इव्हेंट ए, द नंबर फॉर्मड इज इव्हन. आता ह्याच्यामधले इव्हन, अरे इव्हन नंबर कुणाला माहिती नाहीत, 2 4 6 8 हे सगळे इव्हन नंबर आहेत बेटा, बरोबर आहे. तर इव्हन नंबर पकड याच्यातले, ए बाबा इकडे बघ, इव्हन नंबर पकड याच्यातले कोणते कोणते आहेत बेटा, इव्हन नंबर याच्यातले बघ कोणते कोणते आहेत. इथं घे, हा 10 इव्हन आहे, 12 आहे, 20 आहे, 24 आहे, 30 आहे, 32 आहे, 34 आहे. सर इव्हन कसं कळतं, 1 हा इव्हन आहे का, ऑड आहे, 2 आहे का, 1 ऑड 2 इव्हन, 4 ऑड 4 इव्हन, 5 ऑड, अशा पद्धतीने जायचं आपण, ठीक आहे. तर ज्याला 2 ने भाग जातो बघा ते इव्हन असतात, असं पण लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. ते बेटा ह्याच्यामध्ये लिहिले, ए चे ह्याच्यामध्ये लिहिले 10 12 14 20 24 30 32 34 40 42 50 52 54. इव्हन नंबर लिहिले, किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. म्हणजे एन ए किती झाले, नंबर ऑफ ए चे किती झाले, 13 झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर कंडिशन फॉर इव्हेंट बी साठी किती आहे, द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. 3 डिव्हिजिबल म्हणजे 3 भाग जाणारे बघा, 3 भाग जाणारी संख्या ह्याच्यातल्या 3 ह्याला भाग जातो का, 10 ला जात नाही, 12 ला जातो का, जातो, 15 ला जातो का, जातो, 21 ला जातो का, जातो, घालून बघा. 3 5 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 24 ला जातो, 3 8 24, 3 9 27, 3 10 30. असं सगळं जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे सापडतात, इतके 12 15 21 24 30 42 45 51 आणि 54. 1 2 3 4 5 6 7 8 9, एकूण किती झाले बेटा, एन बी किती झाले, एन बी एकूण एन बी झाले 9, ठीक आहे. एकूण एन बी किती झाले बेटा, एन बी नंबर ऑफ बी किती झाले, म्हणजे सॅम्पल्स किती झाले, हा सॅम्पल्स होता, बी चा सॅम्पल होता, ठीक आहे. सेट, मी अर्थात माझ्या तोंडात सेट येते, सेट म्हणू नका, अर्थात ते सेट सारखंच आहे, पण ह्याला तुम्ही लक्षात ठेवा सॅम्पल्स म्हणतात, ठीक आहे, सॅम्पल्स म्हणतात. आता हे झाला आपला बेटा बी. आता कंडिशन सी साठी काय सांगितले तिने, कंडिशन सी साठी काय सांगितले, द नंबर फॉर्मड इज ग्रेटर दॅन 50. 50 पुढच्या मेकटे, 50 पेक्षा पुढचे मोठे, 50 पेक्षा पुढचे मोठे. आता पुढे सांग बाबा, 50 पेक्षा इथं किती आहेत, 50 पेक्षा 51 52 53 54, 4च आहेत बेटा, 4च आहेत. लिह इथं 51 52 53 54. सी चा सॅम्पल तयार केला, नंबर ऑफ सी किती आहेत, 4 आहेत, 1 2 3 4, आणि आपण ते लिहिलेलं आहे आपलं बेटा. ह्याच्यामध्ये एन ए इव्हेंट फक्त लक्षात घ्यायचा आहे, आधी यस तयार करायचं आहे, त्याच्यातले आपल्याला जे कंडिशन सांगितल्या त्याच्याहून ए बी सी आपल्याला भरायचे. हीच एक्सरसाइज याच्यावरच आहे बेटा, काही सुद्धा डिफिकल्ट नाही, अगदी सोपी आहे. तुम्हाला एकदम असं मनापासून सांगतोय, ते कळायलाच पाहिजे आणि कळणारच आहे तुम्हाला, ठीक आहे. नाही कळाला तरी परत एकदा बघायचंय, ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या बेटा. नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन झाला सर्वांचा, हा क्वेश्चन झाला बेटा, हा क्वेश्चन झाला.
हा क्वेश्चन झाल्यावर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन बेटा? पाचवा क्वेश्चन घ्या पोरो. पाचवा क्वेश्चन घ्या. काय पाचवा क्वेश्चन? फ्रॉम 3 मेन अँड 2 वुमेन. बघा काय म्हणले? फ्रॉम 3 मेन आणि 2 वुमेन. बघा रे ए पोरो, बघा काय म्हणलं हिनी. फ्रॉम 3 men and 2 women, एन्व्हायरमेंटल कमिटी ऑफ 2 persons इज टू बी फॉर्म्ड. 2 पर्सनची एन्व्हायरमेंटल कमिटी करायची आहे. ठीक आहे. 3 वुमेन आहेत, 2 वुमेन आहेत आणि 3 मेन आहेत. 2 पर्सन आहेत. ओके. फ्रॉम 3 मेन, 3 मेन आहेत आणि 2 वुमेन आहेत. एन्व्हायरमेंटल कमिटी करायची आहे 2 पर्सनची. ठीक आहे. पर्सन म्हणजे मेल असेल किंवा फिमेल असेल, मेल असेल किंवा फिमेल असेल, 2 पर्सनची कमिटी तयार करायची आहे. 2 पर्सनची कमिटी तयार करायची आहे. आपल्याकडे माणसं किती आहेत बघू आता. 3 मेन आहेत आणि 2 वुमेन आहेत. ठीक आहे. कंडिशन ABC दिल्यात. आपण पुढे प्रश्नामध्ये बघूयात. काय केलं आपण? हे हिअर देअर आर 3 मेन. 3 मेन साठी M1, M2, M3. 2 वुमन साठी W1, W2, W1 आणि W2 दोनच आहेत ना बेटा. आणि पुढे काय म्हणलंय? कमिटी ऑफ द 2 इज फॉर्म्ड. 2 याची कमिटी तयार करायची. 2 याच्या कमिटीसाठी इथं लिहिलं M1. आता हे बघा, हे M1 एकदा लिही, W1 M1 M2 लिही. M1 M2 माणसाची पण असू शकते, बायांची पण असू शकते आणि माणसाची बायांची पण असू शकते. माणसाची पण असू शकते, बायांची पण असू शकते. माणसाची बायाची पण असू शकते. आता कर रे बाबा, कर. माणसाची कर आधी. M1 M2 M1 M2 M1 M3 M1 M3 M2 M1 M2 कुठे गेलं? M2 चा आधी ह्याच्यासोबत घेतलं. M2 2 3 M2 M3 त्याच्यानंतर M1 W1 M1. हा ह्याच्यात झालं बेटा. हे झाल्यानंतर आता खाली करायचं. M1 W1 M1 रिपीट होऊ जायचं नाही ना. M1 W1 झालं. हे बघा M1 W1 M1 W2 पुन्हा नंतर M2 W1 M2 W2 बरोबर आहे. M2 W2 पुन्हा M3 W1 M3 W1 आणि M3 W2 आणि पुन्हा M1 आणि W1 आणि पुन्हा ह्याच्यातले राहिले बघा W1 आणि W2. इथले एकदा केले, इथले एकदा केले. बेटा त्यांनी काय म्हणले? एवढे माणसं आहेत त्यातल्या 2 कमिट्या करायच्यात. किती पॉसिबिलिटी होतात? एकदा मेलची करा, फिमेलची करा. फिमेल तर काय होणार? एकदाच वुमेनच्या W1 W2च्याच होणार आहेत. फक्त ह्याच्यातल्या ह्याच्यासोबत एकदा, ह्याच्यासोबत एकदा, ह्याची याला असे ह्याच्या 4 करायच्या आणि पुन्हा हे वरची खाली, खालची ह्याची 2 वेळेस, ह्याची 2 वेळेस, ह्याची 2 वेळेस आणि पुन्हा खालची 1 वेळेस. एकूण टोटल किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे NS इज इक्वल टू 10. हे S इज इक्वल टू 10. हे M1 M2 चा कन्सेप्ट बघा. हे 3 मेन आहेत, 3 मेन आहेत, हे 3 मेन आणि 2 वुमेन आहेत. बेटा पहिल्यांदा 1 2 ह्याच्यातलीच केली, पुन्हा ह्याच्यातली एकदा केली, पुन्हा खाली अशा एकदा केल्या. हे लक्षात येणं गरजेचं आहे बेटा. इथंच पोरं फसतात. हे लक्षात येणं गरजेचं आहे. मी कसं केलंय ते. कोणत्या पण पर्सन म्हणजे जेंडर नाही. आता हे तुम्हाला लक्षात येणार नाही. मेल आणि फिमेल 2 पर्सन कुणी बी घ्यायचे. 2 जोड्या घ्या. असं नाही की फक्त एकदा बाई असणार, एकदा माणूस असणार, असं नाही. 2 माणसं घ्या, 2 बाया घ्या, नाहीतर माणूस आणि बाई घ्या, पण 2 पर्सन असले पाहिजेत. 2 पर्सन असले पाहिजेत. ठीक आहे. व्हेरी गुड. जोड्या तयार केल्या. NS 10 आलं. व्हेरी गुड. कंडिशन ए काय बेटा? कंडिशन फॉर इव्हेंट ए. कंडिशन फॉर इव्हेंट ए लक्षात घ्या रे. देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमन. आता ह्याच्यामध्ये ना कमीत कमी 1 वुमन पाहिजे. आता ह्याच्यात 1 वुमन आहे का? ह्याच्यात आहे का? ह्याच्यात आहे का? ह्याच्यात आहे बाबा. ह्याच्यात आहे बाबा. ह्याच्यात आहे बाबा. ह्याच्यात आहे, ह्याच्यात आहे, ह्याच्यात आहे. आणि 2 असल्या तर चालतात. कमीत कमी 1. ऍटलिस्ट म्हणजे काय पोरो? ऍटलिस्ट म्हणजे काय रे? ऍटलिस्ट म्हणजे काय? ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी 1. तेवढी तरी. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी 1. ऍटलिस्ट मला 2 रुपये तर दे ग आई, मला बाहेर जायचंय. 2 रुपये कमीत कमी दे. जास्त किती पण दिलेस तरी चालते. आपण असं म्हणतो का नाही? बरोबर आहे की नाही? कमीत कमी 2 रुपये. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी तेवढं तरी पाहिजे. 2 असले तरी चालतात. म्हणून आपण लिहिलं कंडिशन इव्हेंट ए लिहिला अशा पद्धतीनं. कमीत कमी वुमन 1 तरी आहे याच्यामध्ये. आणि नंबर ऑफ ए चा किती आला? सॅम्पल लिहिला ए चा आणि सॅम्पल पॉइंट लिहिले 1 2 3 4 असे सॅम्पल पॉइंट मोजले तर 7 येतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे दुसरा काय बेटा? कंडिशन फॉर इव्हेंट बी. कंडिशन फॉर इव्हेंट बी 1 man 1 woman 1 man 1 woman committee to be formed. 1 man 1 woman 1 man 1 woman committee to be formed.
आता बी आहे, बी साठी काय केलंय, 1 मेन 1 वुमन, 1 मेन 1 वुमन, हा मेन हा वुमन, हा मेन हा वुमन, हा मेन हा वुमन, हा मेन वुमन, कमीत कमी एक मेन पाहिजे, कमीत कमी एक वुमन पाहिजे, हे अशा पद्धतीने आपण शोधून काढले ह्याच्यातून, बरोबर आहे. एक मेन एक वुमन, एक मेन, हे येत नाही हे येत नाही, एक मेन एक वुमन पाहिजे आणि मग आपण इथं काढलं. ठीक आहे. डब्ल्यू दोन डब्ल्यू असणार नाही, वुमन वुमन असणार नाही किंवा एम पण असणार नाही, एक मेन पाहिजे एक वुमन पाहिजे. ठीक आहे. असे सॅम्पल सेट काढले. सॅम्पल बी चा लिहिला, 1 2 3 4 पॉइंट्स किती आहेत, 6 आहेत, असे 6 आहेत, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. NB इज इक्वल टू 6. कंडिशन तिसरी काय, कंडिशन फॉर इव्हेंट सी देर इज नो वुमन इन द कमिटी. वुमनच नसणार नाही, पोरं बायाच नाही तिथं, पोरं बायाच नाही तिथं. बघ रे बाबा, ए बघ इकडं, आता इथं बाईच नाही बेटा. M1 M2 M1 M3 M2 M3 बघ, फक्त बाया बाजूला काढ, डब्ल्यू बाजूला काढ, म्हणजे किती येतात, फक्त मेल मेल मेल, माणस पुरुष पुरुष पुरुष. कळलं का बेटा, फक्त मेन मेन मेन. आता मेनच्या जोड्या किती आहेत, एवढ्याच निघाल्या बेटा. M1 M2 M1 M3 हे 3 जोड्या निघाल्या. म्हणून n इथं लिहायचं राहिले पहा, n नंबर ऑफ सी किती आला बेटा, नंबर ऑफ सी इज इक्वल टू या ठिकाणी 3. ठीक आहे. हा आपला पहिला दुसरा आणि तिसरा बेटा लक्षात आलं. हे पहिला दुसरा आणि तिसरा हे सोडून झाला. विद्यार्थी मित्रांनो, ही एक्सरसाइज अशा छोट्या छोट्या ह्याच्यावर आहे. हे छोटे छोटे कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. याच्यानंतर आता आपल्याला शेवटचा प्रश्न बघायचा आहे एक्सरसाइज मधला. ठीक आहे. आपण शेवटचा प्रश्न बघूयात. काय येतो बेटा हा शेवटचा प्रश्न, बघा प्रश्न काय, 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. 1 कॉइन 1 डाय, 1 कॉइन, कॉइन म्हणजे एवढा, डाय असतो असा. लुडो खेळलो की नाही आपण, सुट्ट्यामध्ये लुडो खेळलात की नाही, लॉकडाऊन मध्ये सगळ्यांनी. लुडो असा असतो, ठोकळा. आपण सापशिडी खेळायचो का नाही, तर ते असं 1 पॉइंट असतो, 2 असतात, 3 असतात, मॅक्झिमम 6. आपण असं खेळतो का नाही सापशिडी. आणि 1 कॉइन म्हणजे काय, आपला रुपयाचा बंदा, असं करतो आपण. मग हे दोन्ही एकदाच मी असे केले तर ते सायमल्टेनियस काढायचं आणि ABC अशा पद्धतीनं, ABC अशा पद्धतीनं त्या कंडिशन आहेत त्याचे उत्तर द्यायचे. पोरं आता सेट तयार करून घ्या. द सॅम्पल स्पेस फॉर कॉइन साठी काय येतो रे, एका कॉइन साठी सॅम्पल स्पेस, तुम्हाला एकदाच दोन्हीचं करायचं नाही. एका कॉइन साठी काय येतो, एका कॉइन साठी काय येतो, एका कॉइन साठी काय येतो बेटा, एका कॉइन साठी येतो H आणि T. H म्हणजे एक कॉइन मध्ये जर टाकला तर कमीत कमी H येईल किंवा कमीत कमी T येईल, कमीत कमी H येईल किंवा कमीत कमी T येईल, कमीत कमी H येईल किंवा T येईल. म्हणून फक्त 2च तयार होतात एका सॅम्पल स्पेस कॉइन साठी, H आणि T. नंबर ऑफ S किती आला, हा सॅम्पल 2 आला. सॅम्पल स्पेस फॉर डाय म्हणजे ठोकळा, अशा पद्धतीने टाकला किती येणार आहे, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 सॅम्पल स्पेस, त्याच्यासाठी 6. आता दोन्ही सायमल्टेनियसली बेटा, सायमल्टेनियसली म्हणजेच एकदाच. सायमल्टेनियसली म्हणजे काय बेटा, एकदाच टाकल्यावर तुम्हाला मी आयडिया सांगितले, हे पाठ करायचं नाही. इथलं H उचलायचं, H1 H2, हा H न 6 पर्यंत जायचं, H1 H2 H3 H4 H6 आलं. पुन्हा T इथलं उचला, T1 T2 T3 T4 T5 T6 असे लिहिले. हे 6 आणि हे 6. NS किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बेटा 12 झाले. ठीक आहे. म्हणजे मेन आपल्याला हे विचारलं होतं, त्याचा हा सेट लिहिणं गरजेचं होतं. हे फक्त आपण बेसिक लिहिलं होतं प्रश्न लिहिण्यासाठी, म्हणजे लिहावंच लागतं, पण हे आपल्याला मेन लिहायचं होतं. ठीक आहे. हे कळलं, सायमल्टेनियसचं हे आहे. ठीक आहे बेटा, हे एक वेळेस सेपरेट केलेलंच आहे. म्हणजे दोघं मिळून अशा पद्धतीने आपण हे असं लिहिलं. ठीक आहे. हे कुठून लिहिलं, इथलाच H, हा इथला 1, H1 H2 H3, हा T1 T2 T3 असं 6 पर्यंत लिहिलेलं आहे, 2 वेगवेगळे. आणि एकूण n नंबर ऑफ S किती आलं, 12 आलं बेटा. आता ह्याच्यानंतर कंडिशन A काय बेटा, कंडिशन A, कंडिशन फॉर इव्हेंट A टू गेट हेड अँड ऑड नंबर, टू गेट हेड अँड अन ऑड नंबर. आता आपल्याला हेड पाहिजे, याच्यामध्ये हेड पाहिजे आणि हे 1 2 3 4 5 6 दिले का, तर हेड मध्ये ऑड नंबर पाहिजे. 1 ऑड आहे का, आहे. 3 ऑड आहे का, आहे. 5 ऑड आहे का, आहे. हे T घ्यायचंय का, त्यांनी फक्त हेड म्हणले म्हणून फक्त ऑड नंबर लिहिले इथं, H1 H3 H5 फक्त अ हेड आणि अन ऑड नंबर. त्याच्यामुळे नंबर ऑफ A जो आला, A चा जो सॅम्पल आला, सॅम्पल पॉइंट किती आहेत, 1 2 3, NA इज इक्वल टू देअरफॉर NA इज इक्वल टू 3.
कंडिशन बी काय बेटा, कंडिशन बी काय, कंडिशन फॉर इव्हेंट बी टू गेट हेड ऑर टेल अँड इवन नंबर. हेड असेल किंवा टेल असेल पण इवन नंबर पाहिजे. ठीक आहे, इवन नंबर पाहिजे. आता इवन नंबर बघा, हा इवन आहे हेड, हा इवन आहे 4, हा 5 नाही, हा इवन आहे. बरोबर आहे, म्हणजे 1 झाला, 2 झाला, हा 3 झाला. बघा हे नाहीये बरं का, हे नाहीये, फक्त हा आहे, हा आहे. 1 2 3 पुन्हा ही तर 4, हा 5 आणि हे 6 झाले पहा. बरोबर आहे का. 2 ह्याच्यात दिले का 6 बेटा, H2 H4 H6 हे 6. नंबर ऑफ बी चा केला, नंबर ऑफ बी सॅम्पल किती आले 6. कंडिशन 3 मध्ये काय, सी मध्ये नंबर ऑन द अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7, ग्रेटर दॅन 7. अरे बाबा ग्रेटर दॅन 7 प्रश्नामध्ये लक्षात घे. इकडं बघ पुरा, इकडं बघ, 7 म्हणलंय, ग्रेटर दॅन 7. तरी बघू आपण ग्रेटर दॅन 7 किती, आपले पोरं किती शहाणे आहेत बघू आपण. ग्रेटर दॅन 7. अरे बाबा ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7, 1 2 6 पर्यंतच दिसायले, 7च्या पुढे दिसायले का सर, नाही 7च्या पुढे नाही, 6 पर्यंतच आहे. ग्रेटर दॅन 7 म्हणल्यानंतर म्हणा देयर इज अ नो नंबर ग्रेटर दॅन 7, ग्रेटर दॅन 6, 6च्या पुढे नंबरच नाही. त्याच्यामुळं सी इज इक्वल टू 0 करा. नंबर ऑफ सी इज इक्वल टू 0. ठीक आहे, नंबर ऑफ सी इज इक्वल टू 0. कळलं विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न कळला का सर्वांना, प्रश्न कळला का बेटा. लक्षात घ्या बेटा, हा प्रश्न महत्वाचा होता. ठीक आहे, हा प्रश्न इम्पॉर्टंट होता, हा प्रश्न परीक्षेमध्ये पडू शकतो. ठीक आहे, हा लक्षात ठेवा. ओके, कळलं सर्वांना. व्हेरी गुड बेटा, खूप छान, खूप छान. चला विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॅक्टिस सेट आपला 5.3 या ठिकाणी संपलाय. आपण 5.4 कंटिन्यू करूयात. परत एकदा बघायचंय, खूप छान टॉपिक आहे, सोपा टॉपिक आहे, एक पण आपल्याला मार्क याच्यामध्ये घालवायचा नाही. ठीक आहे, चला धन्यवाद, थँक्यू सो मच.